विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे प्रत्येक पदार्थाची उष्णता साठवून ठेवण्याची, धारण करण्याची क्षमता, प्रत्येक पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची किंवा देण्याची क्षमता. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे ते तुम्हाला सांगतो. आता इथं एक एक्सपेरिमेंट आपण विचारात घेतोय. यामध्ये आपण काय करणार आहोत, 3 वेगवेगळे मेटल कन्सिडर करणार आहोत. पहिला मेटल आहे आयर्न, दुसरा मेटल आहे कॉपर, तिसरा मेटल आहे लेड. ह्या तिन्ही मेटलचे 3 स्फिअर्स घेतलेले आहेत. आयर्न स्फिअर, कॉपर स्फिअर, लेड स्फिअर. आणि या तिघांनाही एका भांड्यामध्ये ठेवलंय. त्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला उष्णता दिलेली आहे. किती? तर पाणी उकळायला लागलं पाहिजे. मग मला सांगा, या तिघांचंही टेम्परेचर किती होईल? तिन्ही मेटल स्फिअर्सचं टेम्परेचर होईल 100 डिग्री सेल्सिअस. करेक्ट. या तिघांचं टेम्परेचर सेम आहे. आता माझा प्रश्न असा आहे की जर या तिघांचं टेम्परेचर सेम असेल तर त्या प्रत्येकामध्ये असणारी हीट सेम असेल का? टेम्परेचर काय करत असतं तर हीट कंटेंटला रिप्रेझेंट करत असतं. पण या 3 वेगवेगळ्या मेटल स्फिअर्सचं टेम्परेचर इथं सेम आहे, पण प्रत्येकामध्ये असणारा हीट कंटेंट सेम नसतो. हे लक्षात ठेवा. हे कसं काय? तर ते छोट्या प्रयोगातून आपण सिद्ध करू शकतो. हे जे मेटल स्फिअर्स आहेत यांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. आपण वॉटरमध्ये त्यांना बॉईल केलेलं आहे. म्हणजे बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर 100 असल्यामुळे यांचं पण टेम्परेचर 100 होणार आहे. हे स्फिअर्स उचलून इमिजिएटली आपण काय केलंय, या दुसऱ्या भांड्यामध्ये वॅक्स बेड घेतलेलं आहे. वॅक्स म्हणजे मेण. एका भांड्यामध्ये घट्ट असं मेण आपण ठेवलेलं आहे आणि त्या तिन्ही गोळ्या, तिन्ही मेटल स्फिअर्स ज्यांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे त्यांना आपण या वॅक्स बेडवरती टाकलेलं आहे. इमिजिएटली न काढून लगेच, जेणेकरून कुठलाही हीट लॉस होणार नाही. या तिघांनाही उचलून याच्यावरती टाकलंय. आता या तिन्ही स्फिअर्समध्ये जर सेम हीट असेल तर त्या प्रत्येकामुळं मेण समान वितळायला पाहिजे. पण तसं होत नाही. प्रत्यक्षात काय होते पहा, आयर्नचा जो स्फिअर आहे तो या वॅक्स बेडमध्ये सगळ्यात खाली जातोय. त्यानंतर कॉपर स्फिअर आणि त्यानंतर लेड स्फिअर सगळ्यात कमी अंतर खाली जातोय. ह्यावरून काय लक्षात येतं? बघा, तिन्ही स्फिअर्सचं टेम्परेचर सेम आहे, पण आयर्न ह्या वॅक्स बेडमध्ये सगळ्यात खाली जातोय. याचा अर्थ काय? तर हे बघा, एवढं मेण वितळलंय. हा खाली का जातोय? तर समजा आता इथं असता हा स्फिअर इथं टाकल्या काय होईल, त्याच्या उष्णतेमुळं इथलं मेण वितळेल. वितळल्यामुळं हा स्फिअर खाली जाईल आणि वरती मेण येईल. आता तो इथं गेल्यानंतर पुन्हा काय होईल, या ठिकाणी आल्यानंतर तो याच्या कडेचं मेण वितळवेल, आणखीन खालचं मेण वितळवेल. तो अजून खाली येईल, अजून खाली येईल. बरोबर. वितळलेलं मेण वरती जाणार आहे. करेक्ट. आता
ज्या अर्थी आयर्न खूप खाली आलेलं आहे त्या अर्थी आयर्नमुळं जे मेन वितळलेलं आहे त्याचं प्रमाण जास्त आहे, मेन वितळण्याचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ काय, तर आयर्नकडून ह्या वॅक्सला मिळालेली हीट जास्त आहे. आयर्ननं ह्या वॅक्सला जास्त हीट दिली, कॉपरनं मध्यम स्वरूपात हीट दिली, तर लेडनं दिलेली हीट सर्वात कमी आहे. बघा, प्रत्येकाचं टेम्परेचर सेम आहे, परंतु प्रत्येकाची हीट एनर्जी कशी आहे, वेगळी वेगळी आहे. वेगळी वेगळी का आहे, याचं कारण असं आहे की प्रत्येक पदार्थाची हीट घेण्याची किंवा देण्याची कपॅसिटी वेगळी वेगळी असते आणि त्यालाच म्हणायचं स्पेसिफिक हीट कपॅसिटी. द टेम्परेचर ऑफ ईच मेटल बॉल इज सेम, बट द अमाऊंट ऑफ हीट दे पजेस इज डिफरंट. प्रत्येकाकडं असणारी हीट एनर्जी वेगळी वेगळी आहे. याचं कारण काय, तर प्रत्येक पदार्थ वेगळा आहे. प्रत्येक पदार्थाची हीट घेण्याची किंवा देण्याची किंवा धारण करण्याची कपॅसिटी वेगळी वेगळी असते. ही कपॅसिटी त्या पदार्थाच्या एकूणच ॲटॉमिक स्ट्रक्चर्स, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर या सगळ्यावरती, इंटरनल स्ट्रक्चर्सवरती अवलंबून असते. आता आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय ते सूत्र रूपात बघूयात. स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे डेफिनेशन काय सांगते, स्पेसिफिक हीट कपॅसिटी इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी ही हीट एनर्जीच आहे, पण कशी, रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. स्पेसिफिक हीट कपॅसिटीची परफेक्ट डेफिनेशन काय आहे, तर एखादा पदार्थ आपण किती घ्यायचा, युनिट मास इतका घ्यायचा. युनिट मास म्हणजे काय, 1 किलोग्रॅम घ्या किंवा 1 ग्रॅम घ्या. SI युनिटमध्ये घेतलं तर 1 किलोग्रॅम एवढा पदार्थ घ्यावा लागेल आणि CGS युनिटमध्ये घेतलं तर तो पदार्थ 1 ग्रॅम घ्यावा लागेल. ओके, 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम एवढा पदार्थ घ्या आणि त्याचं टेम्परेचर कितीनं वाढवायचं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं. बघा, 1 किलोग्रॅम जर सबस्टन्स घेतला त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवायचं आहे. त्यासाठी त्या पदार्थाला जेवढी हीट द्यावी लागते त्या हीटला म्हणायचं त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट. कळतंय का बघा, स्पेसिफिक हीट म्हणजे एखादा पदार्थ तुम्ही युनिट मास एवढा घ्यायचा, म्हणजे किती घ्यायचा, 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम, आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवायचं आहे आपल्याला. त्यासाठी किती हीट द्यावी लागेल, ती हीट म्हणजे त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट कपॅसिटी. समजा माझ्याकडे 1 किलो लोखंड आहे, 1 किलोग्रॅम ऑफ आयर्न, ह्याचं टेम्परेचर समजा 10 डिग्री सेल्सिअस आहे. 10 डिग्री सेल्सिअसचं लोखंड आहे, 1 किलोग्रॅम मास आहे आणि त्याचं टेम्परेचर मला 10चं 11 करायचं आहे. त्यासाठी मला जेवढी हीट द्यावी लागेल ती हीट म्हणजे त्या आयर्नची स्पेसिफिक हीट कपॅसिटी. लक्षात येतंय का, स्पेसिफिक हीट कपॅसिटी इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, कशासाठी, टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स. युनिट मास ऑफ सबस्टन्स महत्वाचं.
आणि कितीनं टेम्परेचर वाढवायचंय? बाय 1 डिग्री सेल्सिअस. एका डिग्रीनं दिलेल्या युनिट मासचं टेम्परेचर वाढवायचे. 1 डिग्रीनं फक्त वाढवायचे. त्याच्यासाठी जेवढी हीट द्यावी लागते त्या हीटला म्हणायचं त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट. म्हणजे प्रत्येक पदार्थाचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी प्रत्येक पदार्थाला वेगळ्या वेगळ्या अमाऊंटची हीट द्यावी लागते, हे लक्षात ठेवा. समजा माझ्याकडं 1 ग्रॅम कॉपर आहे, 1 ग्रॅम कॉपर आहे आणि 1 ग्रॅम आयर्न आहे. 1 ग्रॅम कॉपर आहे, 1 ग्रॅम आयर्न आहे. या दोघांचंही टेम्परेचर मला 1 डिग्रीनं वाढवायचं आहे. त्यासाठी मला दोघांनाही जी हीट द्यावी लागेल की नाही ती वेगळी वेगळी असणार आहे. आयर्नला वेगळी द्यावी लागेल, कॉपरला वेगळी द्यावी लागेल. लक्षात येत आहे? तर स्पेसिफिक हीट कपॅसिटी प्रत्येक पदार्थाची वेगळी वेगळी असते. आपण फॉर्म्युला बघूयात. स्पेसिफिक हीट सी या लेटरनं दाखवायची. स्मॉल सी असतं हे, स्मॉल लेटर. हीट क्यू या लेटरनं दाखवतो आपण. स्पेसिफिक हीट म्हणजे काय आहे? तर ती हीटच आहे, पण कशी? तर युनिट मास पाहिजे आणि 1 डिग्री राईज इन टेम्परेचर पाहिजे. टेम्परेचरमधला डिफरन्स किती पाहिजे? 1 डिग्रीचा पाहिजे. आता 1 डिग्री म्हणजेच युनिट टेम्परेचरच झालं. म्हणून आपण टेम्परेचरनं आणि मासनं हीटला डिव्हाइड करणार आहोत. का डिव्हाइड करायचं असतं? कारण आपल्याला 1 युनिट मास आणि 1 डिग्री राईज ऑर फॉल इन टेम्परेचर बघायचं आहे. म्हणून आपण मासनं आणि टेम्परेचरनं भागायचं असतं. म्हणजे अशी कल्पना करा की तुमच्याकडं एक सबस्टन्स आहे, कुठलाही एक सबस्टन्स आहे, त्याचं मास 10 ग्रॅम आहे आणि त्याचं टेम्परेचर 20 डिग्री आहे. 10 ग्रॅमचा सबस्टन्स आहे आणि त्याचं टेम्परेचर 20 डिग्री आहे. समजा त्या 10 ग्रॅमच्या सबस्टन्सला तुम्ही हीट दिली आणि त्याचं टेम्परेचर 25 झालं. ओके, त्याचं टेम्परेचर 25 करण्यासाठी समजा तुम्हाला 100 कॅलरी एवढी हीट द्यावी लागली. 100 कॅलरी एवढी हीट द्यावी लागली. बघा, प्रॅक्टिकली आपण समजून घेऊया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. माझ्याकडं 10 ग्रॅम मासचा एक सबस्टन्स आहे. त्याचं इनिशियल टेम्परेचर 20 होतं. मी हीट दिली आणि टेम्परेचर 25 झालं. मी किती हीट दिली? तर मी 100 कॅलरी एवढी हीट दिली. तर त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती ते आपण काढणार आहोत. आता 100 कॅलरी हीट दिली, पण मास किती होतं? 10 ग्रॅम होतं. मला 1 ग्रॅम पाहिजे, बरोबर का? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढायची म्हणजे मला 1 ग्रॅम सबस्टन्स पाहिजे. 10 ग्रॅमसाठी 100, तर 1 ग्रॅमसाठी किती? असं करण्यासाठी तुम्ही 10नं डिव्हाइड कराल की नाही हो? त्याचबरोबर 100 कॅलरी हीट आपण दिलेली आहे, ती 5 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी दिली. आधीचं टेम्परेचर होतं 20, आता झालं 25. म्हणजे राईज इन टेम्परेचर किती आहे? 5 डिग्रीचा. मला पाहिजे 1 डिग्री राईज इन टेम्परेचर. 1 डिग्री राईज इन टेम्परेचरसाठी मला किती हीट द्यावी लागेल? त्यासाठी मी याला 5नं डिव्हाइड करेन. कारण हे 100 कॅलरी कशासाठी आहे? 5 डिग्रीनं वाढवलंय त्याच्यासाठी आहे. मला 1 डिग्रीनंच वाढवायचं असेल तर मी 5नं पण डिव्हाइड केलं पाहिजे, बरोबर का? म्हणून तुम्ही टोटल हीटला मासनं डिव्हाइड करायचं आहे आणि टेम्परेचरमधल्या फरकानं पण डिव्हाइड करायचं आहे. इथं डेल्टा टी असं नोटेशन आहे. डेल्टा टी
हे त्रिकोण आहे ना, याला डेल्टा म्हणायचं. डेल्टा मीन्स डिफरन्स इन टेम्परेचर, राईज असेल किंवा फॉल असेल. ओके. आता जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर राईज इन टेम्परेचर होईल, आणि टेम्परेचर रिड्यूस केलं असेल त्या पदार्थानं हीट एनर्जी दुसऱ्या कोणाला तरी दिली असेल, जसं इथं ह्या मेटलने हीट एनर्जी वॅक्सला दिली, तर इथं ह्या मेटलचं टेम्परेचर कमी होणार. बरोबर का? म्हणून डेल्टा असं आपण वापरलेलं आहे. डेल्टा म्हणजे डिफरन्स, राईज ऑर फॉल इन टेम्परेचर. तर C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय M डेल्टा T. ठीक आहे. SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. SI युनिट, हीटचं SI युनिट आहे जूल, आणि डिव्हायडेड बाय जे असतं ते स्लॅश वापरून लिहायचे असतात त्याचे युनिट्स. तर जूल पर मासचं युनिट आहे किलोग्रॅम, आणि टेम्परेचरचं युनिट आहे सेल्सिअस. हे वाचायचं कसं? जूल पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. जूल पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. आता पर दोन्ही वेळेला म्हणायचं, पण ही तिरकी रेष आहे, स्लॅश जी आहे ती एकदाच लिहायची बरं का. वाचताना मात्र प्रत्येक युनिटसाठी पर असा शब्द वापरायचा. CGS युनिट काय आहे? CGS युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ओके. तर दिस वॉज ऑल अबाउट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलरीमीटरच्या साहाय्यानं हीट एक्सचेंज कसा होतो आणि प्रत्येक पदार्थ आपली हीट कशी देतो किंवा घेतो हे बघणार आहोत. ओके.